विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यातील बऱ्याच जणांचं असं होत असेल की सर आम्ही एखादं मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला जातो त्यावेळी नेमका शब्द कुठे ठेवायचा हेच आम्हाला कळत नाही. त्यासाठी जर तुम्ही हा मंत्र फॉलो केलात की जोडी काय कुठे कधी, कुठलंही मराठी वाक्य जेव्हा तुम्ही बघता आणि तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं, तुम्ही त्या मराठी वाक्याचे दोन भाग करायचे. पहिला भाग हा जोडीचा असणार आहे आणि दुसरा भाग हा उरलेले इतर शब्द जे तुम्हाला या क्रमाने ठेवायचे असतात. सो बरीच मुलं काय करतात, बरीच मुलं मराठी वाक्य बघतात, त्याच्यात एखादा शब्द अवघड वाटला की त्यांना वाटतं की आता आम्हाला इंग्रजी जमणारच नाहीये. सो पहिल्यांदा तुमचं वाक्य किती पण मोठं असू द्या, तुम्हाला पहिल्यांदा जोडी बनवायची आहे. आता तुम्ही म्हणणार सर जोडी म्हणजे काय? कुठलंही वाक्य जेव्हा असतं त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, कर्ता असतो. मी ऍक्टिव्ह आयच्या वाक्यांबद्दल बोलतोय. सो आता इथे तुम्हाला दिसतंय हा मी आहे आणि कुठलाही सब्जेक्ट जो असेल, कर्ता असेल, तो काहीतरी कृती करत असेल. कृती जनरली तुम्हाला वाक्याच्या शेवटी बघायला मिळेल. जसे की आता बघा, मी माझ्या बहिणीबरोबर इंग्रजी बोलतो. आता ह्या मीची कृती कोणती आहे? व्हेरी गुड, बोलतो. सो हिलाच आपण म्हणतो जोडी, की एक सब्जेक्ट आहे आणि तो सब्जेक्ट काहीतरी कृती करतोय. मग आता तुम्हाला सिम्पली मीला काय म्हणतात? आय. आणि बोललेला काय म्हणतात? स्पीक. सो आय स्पीक. ही झाली तुमची जोडी. सो तुम्ही एकदा का तुम्ही जोडी बनवली की तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी इझिली समजतील. आय स्पीक, मी बोलतो. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न काय होतो, सर त्यानंतर हे शब्द कसे मांडायचे? जे शब्द आहेत ते तुम्हाला ठेवत असताना साधारणतः काय कुठे कधी हा क्रम जर लक्षात ठेवला शब्दांचा म्हणजे काय, तर जोडीला विचारायचं आय स्पीक, मी बोलतो. काय? जर कायचं उत्तर तुमचं ह्याच्यामध्ये असेल, जसं तुम्हाला कळतंय मी बोलतो काय? इंग्रजी, इंग्लिश. कुठे बोलतो? कुठेचं उत्तर कुठे आहे का? शाळेत बोलतो, घरी बोलतो? नाही. मग तुम्हाला तो शब्द लिहायची गरज नाही. उरलं काय? माझ्या बहिणी बरोबर. आता इथे बऱ्याच जणांचं प्रेपोजिशनचं नॉलेज कमी असतं आणि त्यामुळे बऱ्याच चुका होतात. जसं की माझ्या बहिणीला तर माय सिस्टर येतं, पण माझ्या बहिणी बरोबरला इंग्लिशमध्ये काय बोलायचं हे कळत नाही. सो आय स्पीक इंग्लिश टू माय सिस्टर. लक्षात आलं? एखादी गोष्ट मी माझ्या बहिणीशी बोलतो. तिने औषध शेजारच्या मेडिकल मधून खरेदी केला. आता इथे बघा, तिने. आता ही जी ती आहे, शी, हिची काहीतरी याच्यामध्ये क्रिया असेल. क्रिया तुम्हाला नेहमी शेवटी दिसेल. खरेदी करणे. सो जोडी बनवा. शी, खरेदी करण्याला काय म्हणतात? तुम्ही म्हणणार सर बाय. पण आता इथेच गंमत आहे. लक्षात घ्या, एखादं क्रियापद तुम्हाला माहिती असेल पण तुमचा टेन्स कुठल्या रूपात आहे त्यानुसार तुम्हाला क्रियापद लिहावं लागेल. जसं की ही लची भाषा आहे म्हणजे पास्ट टेन्स आणि मग तुम्हाला बायचं तुम्हाला सेकंड फॉर्म लिहावं लागेल, बॉट. मग हे तुम्हाला पाठांतर करायचं. हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही. तुम्हाला हे तुमचं पाठांतर करायचं आहे की क्रियापदाचं दुसरं रूप बॉट आहे, बायचं. सो शी बॉट. आता पुन्हा तुम्हाला औषध शेजारच्या मेडिकल मधून, पुन्हा तुम्हाला प्रश्न पडेल की सर इथे काय लिहू? पुन्हा तिने खरेदी केलं काय? जर कायचं उत्तर तुम्हाला पटकन मिळत असेल, जसं औषध खरेदी केलंय तर ते लिहा. शी बॉट मेडिसिन. कुठून? शेजारच्या मेडिकल मधून. बरोबर. आता इथे शेजारचं मेडिकल तुम्ही काय म्हणू शकता? ओके, नियर मेडिकल. पण इथे पुन्हा प्रेपोजिशनची जर तुम्हाला ओळख नसेल, जसं की मेडिकल मधून, सो तुम्हाला म्हणायचंय फ्रॉम. आता काही जण इथे इन वापरतात. आता हा वेगळा विषय झाला की तुम्हाला प्रेपोजिशन्स कसे एक्झॅक्टली परफेक्ट वापरता येतील, हा वेगळा भाग आपण शिकू शकतो. त्याने माझी बाईक 2 दिवसात दुरुस्त केली. आता तुम्हाला लगेच जोडी कळली असेल बघा, हा त्याने आहे. हा तो म्हणजे कोण? तर ही. आता ह्या हिची क्रिया कोणती आहे? दुरुस्त करण्याची. दुरुस्त करण्याला काय म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रिपेअर. पण ही लची भाषा आहे आणि म्हणून तुम्हाला त्याचं दुसरं रूप कंपल्सरी माहिती पाहिजे, रिपेअर. हे झालं तुमची जोडी. सो जोडी तयार केली की मग पुढे उरलेले शब्द लिहायचा प्रयत्न करा. माझी बाईक ही रिपेअर. काय? काय विचारा आणि तुम्ही कायचं उत्तर द्या, माय बाईक. सो बरीच मुलं इथे चूक करतात. कोणतेही शब्द रँडमली कुठेही लिहितात. सो ही रिपेअर्ड माय बाईक 2 दिवसात. आता 2 दिवसाला तुम्हाला पुन्हा
लिहिता येईल 2 days. प्रॉब्लेम काय असतो, मुलांच्या प्रेपोजिशनची जी समज आहे ती चांगली नसते. सो त्यामुळे ते प्रेपोजिशन्स लिहिता येत नाहीत. 2 days लिहितात, पण प्रेपोजिशन्सला काय म्हणतात माहिती नाही. म्हणजे 2 दिवसातला काय. मग काही जण इन 2 days म्हणू शकतील, विदिन 2 days म्हणू शकतील, बरोबर. सो हे प्रेपोजिशन्स कसे वापरायचे याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेले आहेत, वेगवेगळे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघू शकता. मी तुला 2 तासात ईमेल पाठवेल. आता इथे बघा, मी, आता ह्या मीची क्रिया कोणती आहे, पाठवण्याची, बरोबर. पाठवण्याला काय म्हणतात, सेंड. जर क्रियापद तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला ती पाठांतर करणं गरजेचे आहे, कारण हे तुम्हाला कोणी नाही शिकवणार. सो मी आणि हे मी पाठवेन. पण आता इथे गंमत काय माहितीये का, जर तुम्हाला फ्युचरवाला सेन्स द्यायचा असेल, पाठवेन कधी, भविष्यात, सो तुम्हाला इथे मोडल वापरणं गरजेचं आहे जोडीमध्ये. आता इथे 2 रचना अशा इंग्रजीत असतात, तोची भाषा आणि लची भाषा, ज्याच्यात तुम्हाला काही ऑक्झिलरी वर्ब वापरायचे नसतात जोडीमध्ये. बाकी सगळ्या रचनांमध्ये तुम्हाला कधी विल वापरावं लागेल, कधी कॅन, कधी कुड, मे, माइट, मस्ट, इथे काही वापरावं लागेल, कधी इज एम आर, कधी वॉज वर, हॅव, हॅज, हॅड, आणि ते त्या त्या वाक्याच्या सेन्सवरून तुम्हाला वापरता येईल. पण जोडी तुम्ही तोडायची नाहीये. मी पाठवेन, आय सेंड, आय विल सेंड. पुन्हा काय, जर कायचं उत्तर तुम्हाला याच्यात मिळतंय का, ईमेल, आय विल सेंड ॲन ईमेल, बरोबर. कोणाला, तुला, आय विल सेंड ॲन ईमेल टू यू. कधी, 2 तासात, इन 2 hours और विदिन 2 hours. तुम्ही प्रेपोजिशन्स हळूहळू शिकाल. आता इथे थोडीशी जर शब्दांची गडबड झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. जसं काही जण म्हणतील, सर आम्ही टू यू पाठीमागून म्हटलं तर चालेल का, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण जर हा तुम्ही काय वाला शब्द चुकीच्या ठिकाणी लिहिला, आय विल सेंड टू यू विदिन 2 hours ईमेल, ऐकायला चांगला वाटेल का, नाही. सो काय शब्द जनरली तुम्हाला सुरुवातीला लिहायचे, ती कदाचित पुढच्या महिन्यात हा जॉब सोडेल. आता बघायची ती, शी, हिची क्रिया कोणती आहे, सोडण्याची. सोडण्याला काय म्हणतात इंग्लिश माहिती आहे का, लीव. सो जोडी तयार झाली. पण पुन्हा हे वाक्य फ्युचर मधलं आहे, आणि फ्युचर मध्ये असेल तर तुम्हाला इथे विल टाकावं लागेल जोडीमध्ये. सो शी विल लीव. पुन्हा काय, हा जॉब, दिस जॉब. सो कायचं उत्तर नेहमी पहिल्यांदा द्या, शी विल लीव दिस जॉब. जर कायचं उत्तर असेल तर, सो शी विल लीव दिस जॉब. सॉरी, कदाचित म्हटलंय आपण, नॉट विल. मे किंवा माइटचा वापर करा जेव्हा तुम्हाला कदाचित बोलायचं असतं. शी मे लीव दिस जॉब पुढच्या महिन्यात. कधी, नेक्स्ट मंथ. लक्षात आहे. आता इथे बघा, खालची वाक्य हे प्रश्नार्थक आहेत. प्रश्नार्थक असू द्या, निगेटिव्ह असू द्या, काही असू द्या, जोडी तोडायची नसतेच. जसं की तू तिला ओळखतोस का, हा तू आहे, सो हा यू आहे. आणि ह्या यूची क्रिया कोणती आहे, ओळखणे. ओळखण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नो. ही झाली तुमची जोडी. सो जोडी तुम्ही कधीच तोडायची नाही जेव्हा तुम्हाला ऍक्टिव्हायची वाक्य बनवायची असतात. पण आता जेव्हा तुम्हाला कधी प्रश्न विचारायचा असतो, इंग्रजीमध्ये काही गमती जमती आहेत. जसे की तोची भाषा जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारायची असेल तर तुम्हाला जोडीच्या अगोदर डू किंवा डज लिहावा लागतो. डू यू नो, तिला. पण आपण जोडी तोडली नाही आणि त्यामुळे आपलं वाक्य कधी चुकू शकणार नाही. तिने तुला ती बातमी सांगितली का. आता ही बघा, ती म्हणजे शी. आता ही तिने कोणती कृती करते, सांगण्याची. सांगण्याला काय म्हणणार, टेल. ही झाली तुमची जोडी, शी टेल. पण पुन्हा हा प्रश्न आहे, पण प्रश्न तोच्या भाषेतला नाही, लच्या भाषेतला आहे. आणि लच्या भाषेतल्या प्रश्नामध्ये आपण डू न घेता डीड घेतो. सो डीड शी टेल. ओके. आता काय, काय, डीड शी टेल ती बातमी, दॅट न्यूज. कोणाला, तुला, टू यू. किंवा तुम्ही हे असंही म्हणू शकता, डीड शी टेल यू दॅट न्यूज. हे बरोबर आहे. तू इंग्रजी कसा शिकलास. आता हा प्रश्न आहे, कसा. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती, जेव्हा प्रश्नार्थक शब्द असतात त्याची सुरुवात आपण नेहमी त्याने सुरुवात करतो वाक्याला, हाऊ,
आणि इथे तुम्हाला जोडी लिहायची आहे तू. शिकण्याला काय म्हणतात? लर्न. पण हा प्रश्न आहे आणि जेव्हा प्रश्न असतो तुम्हाला लच्या भाषेत डीडला बाहेर काढायचा आहे. हाऊ डिड यू लर्न इंग्लिश? सो आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला अख्खी इंग्रजी शिकवण्याचा हेतू नाहीये. एका व्हिडिओमधून तुम्ही इंग्रजी शिकवू सुद्धा शकत नाहीये. पण तुम्हाला एक बेसिक डोक्यामध्ये आयडिया असणं गरजेचं आहे. बरीच मुलं काय करतात, अगदी स्टुपिड मिस्टेक्स करतात आणि छोट्या छोट्या वाक्यरचना सुद्धा त्यांना जमत नाही. जर तुम्ही ह्या पद्धतीने इंग्रजी लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला एक स्ट्रक्चर समजायला लागेल आणि तुमची जी समज आहे इंग्रजीची ती अजून डेव्हलप होईल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सोबत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये आपले हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.